नाशिकमध्ये मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे। पवननगरमधील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयामध्ये ते दाखल झालेत, तर महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्यांशी अमित ठाकरेंनी संवाद साधलेला आहे। मनविसेची सदस्य नोंदणी आणि मनविसेच्या शाखेचं उद्घाटन ते करणार आहेत। अमित ठाकरे जेनझी बरोबर संवाद साधून त्यांच्या समस्या देखील जाणून घेणार आहेत, तर विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी देखील अमित ठाकरे चर्चा करतील। दुपारी 2:30 वाजता अमित ठाकरे यांची पत्रकार परिषद देखील होईल। अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि नाशिकमध्ये ते जेनझींशी संवाद साधणार आहेत। त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत हे देखील विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन ते संवाद साधत जाणून घेणार आहेत। त्याचबरोबर त्या महाविद्यालयातील प्राचार्यांशी देखील ते संवाद साधणार आहेत आणि प्रामुख्याने जेनझींशी संवाद साधण्याचा अमित ठाकरे यांचा हा प्रयत्न असणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची नोंदणी देखील या दरम्यान केली जाणार आहे।